समाजाचे 58 मोर्चे निघाले. गुजरातमध्ये निघाले पाटीदार पटेल, पुढे राजस्थानात गुर्जर, हरियाणामध्ये जाट मोर्चे निघाले की आम्हाला सुद्धा आरक्षण पाहिजे. आणि मग मोदी साहेबांनी EWS आणलं आणि सांगितलं की काही घटक जे आहे ते शिक्षणात कदाचित मागे आहेत, आर्थिक दृष्टीने मागे आहे, पण सामाजिक दृष्टीने मागे नाही, म्हणून त्यांना रिझर्वेशन मध्ये जागा देता येत नाही. आणि म्हणून हा 10% EWS आणला. मगाशी ज्यांनी सांगितलं आमच्या सगळ्यांना, एका EWS मध्ये 10 मध्ये 8 मराठा समाजाचे लोक निवडून आले होते. बघा, 100% मधले 10%चे 8% एकच समाज, तरी सुद्धा म्हणाले आम्हाला मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. आम्ही म्हटलं मग द्या. आता 10% आरक्षण दिलं मराठा समाजाला, आता म्हणतात मला OBCच पाहिजे. आणि कोण म्हणतंय? त्याच्याकडे अभ्यास नाही. आरक्षण कशा? अरे आरक्षण सामाजिक दृष्ट्या जे मागास आहे त्यांच्यासाठी आरक्षण आहे. आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. आणि माझ्या सगळ्या तमाम बांधवांना महाराष्ट्रातील मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, हिशोब करा. 54% OBC, 374 जाती, 54%, 13% दलित बांधव, 7% आदिवासी, 74% झाले. 3% ब्राह्मण, 77% झाले. त्याच्यानंतर मुस्लिम, आणि मग जे शिल्लक राहतात ते किती ते मोजा, ते मराठा समाज. 60% आम्ही, 50% आम्ही. 5 कोटी मुंबईत आणणार. अरे 5 कोटी आणले की 10-15 हजार माणसं आणली आणि सरकारने जरा नरमायला घेतलं म्हणून तुमची दादागिरी झाली. जर पोलिसांना सांगितलं असतं ना यांना जरा बरोबर कामाला लावा, तर 1 रात्र थांबायला पाहिजे होतो. 1 रात्र सगळ्या रस्ता तर पोलिसांनी मुंबईच्या साफ करून टाकला होता. आणि हे कोण होते हो? मराठा समाजाचे लोक नाहीत. मराठा समाजाला विरोध नाही.